उपाय आहे. तुम्ही संतांच्या काय करा, जयंत्या करा. आणि या महाराष्ट्राला जे अलौकिक ज्ञान त्यांनी दिलं ते अजूनही आपल्याला पुरतं. कारण जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग हे सर्वसामान्य जीवाला ताकद. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण लावतो तुर्भे गावामध्ये, गाथ्याचं पारायण होतं, पण तो सप्ताह. कारण सप्ताह हा टिकवणं आणि चालवणं. कारण सप्ताहामध्ये येणारे जे टाळकरी आहेत, वारकरी आहेत, त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येक मंडळाचं काय आहे, कर्म आहे नव्हे. त्याला ते करावंच नाही. कारण सप्ताहामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी घेणं हे मंडळाचं काम. कोणाकोणाला आपल्याला घाई नाही वैकुंठाला जायचं, आपलं वैकुंठ घरीच आहे, नाही का. लक्ष्मी माता आहे. हरिओम राम राम राम. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे परमात्मने नमः. मंत्र बरेच येतात. आता तर आपल्या हातात जग आहे, नुसतं बटन दाबायची खोटी गुरुची गरज. मंत्र बरेच प्रकारचे आहेत, पण तारक मंत्र आहे. काही मंत्र सिद्ध करावे लागतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हे मंत्र उघड आहे, हे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कशाची चिंता नाही, परंतु आपल्याला आपण ज्याला जन्माला घातलेला आहे त्यांची चिंता करायची असून अशा पद्धतीनं वैकुंठवासी गुरुवरी तुकाराम बाबा रामकर आणि आदरणीय आपल्या हरिश्चंद्र बाबा असतील, बापूबाबू आहे, रघुनाथबाबू आहे, तर आमची नेहमी कारण आमच्या वस्त्राने कपाटं भरलेली आहे. कोणी धोतर देतं, ते धोतर काय होत नाही, तिथे टाका कपाट. शाल देतात ना, शंकर महाराजांचे भरलेले आहे, टाका कपाट. म्हणून देताना काहीतरी असं द्यावं की ते सप्ताहामध्ये देतात. काही सप्ताह असे आहेत, पाहुण्याचे सप्ताह असतील आमचे वैकुंठवासी चंद्रगंगाला. तुमच्या संतांनी तुम्हाला हे ज्ञान दिलं. ज्ञानेश्वर